कमॉन गर्ल्स, कमॉन. कसं खेळताय तुम्ही? प्लीज फोकस. कॉम्पिटिशन जवळ आलीये. नीट लक्ष देऊन खेळा. प्लीज फोकस. ओके, नीट खेळायचंय. आणि तुम्ही दोघी या कपड्यात प्रॅक्टिस करणार आहात? वय आर यू शुअर? हे कपडे वय की मॅडम, गावाकडे बी आम्ही हेच कापड घालून खेळलो आणि जिंकलो बी. कमळी तू? होय मॅडम. बरं ठीक आहे. ओके, आपण 2 टीम्स करूयात. टीम ए आणि टीम बी. टीम ए अनिकाची आणि टीम बी कमळीची. आणि अनिका, तुझी टीम ए आधी चढाई करेल, ठीक आहे? माझ्याबरोबर जे वागलीस ते मी सहन केलं. खरं माझ्या आई आबांच्या फोटोला हात लावला. आता तुझी सुट्टी नाही. पुन्हा जर का माझ्या वाट्यात आलीस तर फाडून ठेवीन, लक्षात ठेव. हाय तारा, आय होप यू आर डुईंग गुड. आय एम फाईन. पण काय आज अचानक कसा काय फोन केला? अगं काही नाही ग, माझ्या ऐकण्यात आलं की तू प्राजक्तासाठी स्थळ बघतेय. खरं आहे का? हो खरंय. पण तुला कसं काय कळलं? आपल्या लेडीज क्लबमधली प्रभा, ती बोलत होती. अगं ऍक्च्युली त्यासाठीच मी तुला कॉल केलाय. आमच्या नात्यात एक खूप चांगला मुलगा आहे. अच्छा अच्छा, सांग ना सांग. अगं तू सुद्धा ओळखतेस त्याला, रिहान. MBA केलंय, वेल सेटल आहे, MNC कंपनीमध्ये चांगला पॅकेज घेतो आणि फॅमिली म्हणशील तर अतिशय उत्तम. फक्त एकच आहे की त्याला जॉब करायचा आहे आणि तो राहिला मरीन लाईन्सला आहे. रागिणी थँक्स. हा, तू आमच्या प्राजक्ताचा इतका विचार करतेस. पण कसं आहे ना, फक्त मुलगा चांगला असून उपयोगाचं नाही ग. शेवटी लग्न म्हणजे 2 फॅमिलीजचं एकत्र येणं आहे ना. आणि त्या दोन्ही फॅमिलीज कशा तोला मोलाच्या हव्या. तुला सुलेखा इंडस्ट्रीज तर माहितीच आहेत. अगं आपले सुदर्शन देशमुख, त्यांचा मेवणा. ओह ऑफकोर्स, आय नो सुलेखा इंडस्ट्रीज. ग्रेट. रागिणी, आय नो इट इज टू अर्ली. पण मी काय म्हणते, आज प्राजक्ता संध्याकाळी घरीच आहे. तू त्यांच्याशी बोलून घे आणि इफ दे से येस, तुम्ही सगळेच संध्याकाळी आमच्या घरी या. ऑफकोर्स तारा, मी त्याच्याशी बोलून घेते. ओके, यू डोंट वरी. बाय बाय. सुलेखा इंडस्ट्रीज. वाव. आई. काय झालं? यस. चांगलाच डाव टाकलायस ग. जर का प्राजक्ताचं हे लग्न ठरलं तर या सगळ्याचं क्रेडिट तुला मिळणार आहे. हा, आणि मग आपल्या अनिकाला त्या घरात सून म्हणून जाण्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा. फक्त त्या नटमोगऱ्या ताराला आपल्याला मुठीत ठेवता येईल. मग वा, छान डाव टाकलास. शेवटी मी मुलगी कोणाची आहे? ते राहू दे. मी आता रिहानला कॉल करते आणि संध्याकाळची मीटिंग फिक्स करते. अगं ए अनु, कॉलेजला नाही गेलीस?
कॉलेज. का जाऊ मी कॉलेजला? त्या गावछापचा चेहरा बघायला? त्या गावछापने पुन्हा आज मला हरवलं. मला नाही जायचं कॉलेजला. तू गावछाप. अगं अनु, अनु, अनु. रागिणी. अगं आई. राग. इथे इथे ये. अगं आई. असू दे, तिची काळजी करू नको. तू आधी रिहानला फोन कर ना. सॉरी 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 करते. कमळे, मधल्या सुट्टीला 30 मिनिट जास्त मिळाली असते की नाही तर जरा निवांत झोपाय मिळालं असतं बघ. कमळे, तू अजून बी त्या फोटोचा विचार करत बसली आहेस वय. एकदा का परीक्षा झाली की जाऊया की गावाला. मग काढ की चांगला फोटो. ह्याच्यापेक्षा बी लय भारी काढ. बरोबर आहे तुझं. फोटो नसला म्हणून काय झालं? त्यांचा आशीर्वाद तर आहे संग. आणि परीक्षा झाल्यावर गावाला कशाला? त्यांनाच बोलून घेऊ मुंबईला. मुंबई फिरवू आणि मस्त फोटो बी काढू. आता कसं बोललीस? आता जरा हास पण बारीक. एवढंच मला बरं वाटत. निंगे, अगं काय हो पसारा? कोण गोळा करणार आहे सगळं? तू की नाही पाण्यात बसलेली म्हैसच आहेस बघ. वय 4 डोळ्याची म्हस. तू एक माझं एकटीच आहे वय. काय म्हणावं तुला? ऋषी सरांचं जॅकेट. कमळे, त्यांच्यावर लारा गेला असेल तर ऋषी सरांचं जॅकेट परत देऊन टाक की त्यासनी. अगं पण त्यांचा तास संपला असेल की आता. अगं त्यांच्या घरला जाऊन देऊ. काय खुळीबिळ झाल्यास काय घरला? आता ते जॅकेट ऋषी सरांनी परत द्यायला पाहिजे की नको? आणि त्यासनी थँक्यू बी म्हणायला पाहिजे की नाही? ते तर कुठं सरळ बोललीस तू. आता तर जायलाच पाहिजे. होय, पण आपल्याला कुठं माहित आहे त्यांचं घर? अगं कॉलेजमध्ये एवढं माणसं आहेत, कोणी बी सांगल की. बर चल. जॅकेट तर नुसतं निमित्त आहे ऋषी सरांनी भेटायचं. खरं तर मला त्यासनी सांगायचं आहे का त्यांनी दिलेलं पुस्तक त्या अनिकानं जाळलं आणि आबा आणि सरू काकीचा फोटो बी जाळला. कमळीला असं नाराज नाही बघू शकत मी. बोलून तिथे आई. मी तुम्हाला म्हणाले होते ना की रिहानची फॅमिली आज नयनताराकडे जाणार आहे. प्राजक्तासाठी मी स्थळ सुचवलंय. आम्ही तिकडेच निघालोय. तुम्ही येता का? सगळ्यांना बरं वाटेल. इनफॅक्ट देशमुखांनी स्वतः सांगितलंय आई आल्या तर खूप बरं होईल. कसं मोठ्यांचा आधार होतो ना. नाही, तुम्ही जाऊन या. मला थोडी कामं आहेत. देशमुखांना माझा नमस्कार सांग. आणि त्यातून वेळ मिळाला तर येईनच मी म्हणा. नक्की? ठीक आहे, मी वाट बघेन. आम्ही जाऊ? हो. ओके. झालं काम. म्हणून काय गरज होती त्या आजीला एवढी कन्व्हिन्स करायची? तू पण ना कधी कधी ओव्हर ऍक्टिंगच करतेस. अगं आता नाही बोलत होती तर सोडून द्यायचं ना. तसं पण आल्यावर काय केलं असतं? नुसतं एक वाक्य बोलली असते, माझी थोरली ना. दुसरं काही येतं का? ज्याच्याकडे पैसा आणि सत्ता असते ना त्याला असा इम्पॉर्टन्स द्यावाच लागतो. तिच्या नजरेत चांगलं राहावं म्हणून तुझ्या आईला हे चांगुलपणाचं नाटक कसलं? नाटकाचा अगदी दर्जेदार प्रयोग करावा लागतो. प्रत्येक सुनेला करावा लागतो आपल्या सासूसमोर. तुला काय वाटतं? सगळं खरं असतं का? काही खरं नसतं.
फक्त आपल्या सासूचा विश्वास संपादन करायचा बस. आणि एकदा का आपल्या सासूचा आपल्यावर विश्वास बसला की मग आपण काही हवं ते करायला मोकळे. रान सगळं मोकळं, आकाश मोकळं. कळलं का? आणि मॅडम, ज्या घरात जायचा प्लॅन करताय ना, ती नयनतारा या म्हातारीपेक्षाही जास्त डोक्याला ताप आहे. ट्रू. म्हणून जे छोटे छोटे दावपेच शिकून घे. मी माझ्या आईकडून आता आपण दोघं हे कारमध्ये पण डिस्कस करू शकतो. आपण जायचं का? ऋषी आला असेल. चला चला निघूया. वाटीवर म्हणे. चला. सावकाश. काय रे एवढं काय काय कशा पाय बोलवले? काय माहिती, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणले म्हणून बोलवून घेतलंय. सावकाश. हो सरोज भाई, यो कुरणे म्हणत होता का यो काल रातच्याला तुमच्याकडे आलता. हे खरं आहे का? हाव नाही. अहो मी काय भी आकडे विचारत नाही. अहो उलट मीच तर याला तुमची माफी मागायला बोलवलंय ना हो. आणि याची चूक आहे माहितीये की मला. काय रे, अरे तुला एक डाव सांगितलेलं समजत नाही. सरोजताई, माफ करा मला, माझं चुकलं. मी असं बोलायला नको पाहिलं होतं तुम्हाला. नाही ते समजा ठीक आहे, पण मी एकटी हाय म्हणून माझी जमीन मला विकायला लावताय ना व. आणि हे काय बरोबर नाही. माझ्या आबांनी दिस रात घाम गाळून आमची जमीन कसली आहे. ज्या जमिनीला ते आई म्हणत होतं ती जमीन मी कशी विकू? बोला की सरपंच. नाही, मला ठाव आहे का मीच बोललो होतो का कमळीचं लगीन झालं की मी ती जमीन विकल. तेव्हा काय माझ्या डोक्यात वारं गेलं होतं काय माहित. चुकलंच माझं. पण आता माझा विचार बदललाय. आता नाही ऐकायची माझी जमीन मला. ती जमीन माझ्या आबांची एकुलती एक आठवण आहे. मी नाही ऐकायची ती जमीन. बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. आणि आम्ही बी कवापासनं तुम्हासनी हेच बोलत होतो का तुम्ही कवापतूर हेच बोलणार. आता तुम्ही जमीन कसणार असलात तर आम्ही समजे बघा तुमच्या पाठीशी आहोत. बरं हो, एकदा वय झालं की काय करणार? मग जमिनीत कसं राबणार? तेव्हा आमचं ऐका, कमळीला गावाकडे बोलवा आणि तिला म्हणावं शिक काय शिकायचं ते इकडच्या कॉलेजमध्ये. नाही नाही, मी हात जोडते तुमच्या मोर. पण या बाबतीत मी तुमचं काय बी ऐकू शकत नाही सरपंच साहेब. अहो मीच म्हणलं होतं कमळीला मुंबईला जाऊ नको म्हणून. पण मी माझ्या आबासनी सबूत दिलाय. माझ्या कमळीला राहू दे तिकडं मुंबईतच. देवी तुळजाईच तिचं रक्षण कर. पण मी जर का आता माझ्या कमळीला हित बोलवलं ना तर आई कोपल माझ्यावर. मी माझ्या आबासनी शेवटचा शब्द दिलाय हो. मी नाही मोडू शकत. मी नाही बोलवायची कमळीला इकडं. मी नाही बोलवायची. अहो सरपंच, सरोजताई बोलतात ते एकदम खरंच आहे. कमळी एकदा का चांगली शिकली, तिची सगळी स्वप्न पुरी झाली तरच आबांच्या आत्म्याला शांती मिळेल. आता आबांचीच शेवटची इच्छा होती तर आपण बी काय बोलणार हा? आणि तसं बी कमळी शिकली आणि इकडं आली की गावचंच भलं करणार काय का नाही? राधिका बघू. साडी, हेअर, ज्वेलरी ऑल ओके. आणि ऐक, आपल्या घरी देशमुख येणार आहेत आणि ते आपल्या तोलामोलाचे आहेत. सो त्यांच्याशी बोलताना वागताना नीट सांभाळून. नाहीतर ते म्हणतील नयनताराने कोणाला सून करून घेतलंय. तू इनामदारांची सून आहेस हे विसरू नको. आपलं स्टेटस सांभाळून वाग.
सगळी तयारी झाली का बघ. प्राजक्ता तयार आहे की नाही? प्राजक्ता, काय या 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 तुमचीच वाट बघत होतो. नाही, देशमुख यायच्या आधी तुम्ही आलात ते खरंच बरं झालं. या ना. नयनतारा कुठे दिसत नाही? आई आई येतातच आहेत, पण तुम्ही या ना, आत या. या कमान बे. या बसा. बसा. हाय रेश. हाय. खूपच मस्त दिसतोय. थँक्यू. मी कशी दिसते? दादा चल ना, मला तुझ्याशी बोलायचंय. आलोच. मी पण येते. तू काय करशील? तू थांब, मी आलो जाऊ. प्राजक्ता, अगं काय झालं? दादा, मला इतक्यात लग्न नाही करायचंय. माझं अजून कॉलेज पण कम्प्लीट नाही झालंय आणि आपल्या घरामध्ये हे सगळं काय चाललंय? असं काही नाहीये, ते आता जस्ट बघायला आले. तुला थोडी लगेच लग्न करायचंय. दादा, सुरुवातीला ना हे सगळं असंच करतात आणि मग जे व्हायचं ते होतंच. आता यांच्या काय अपेक्षा? नटून थटून या, यांना सरबत सर्व करा, मग ते ठरवणार की त्यांना मी पसंत आहे की नाही. ते का ठरवणार? आई हेट दिस. आणि काय हे चहा आणि पोहेचा ड्रामा. बरोबर आहे. आय एम कम्प्लिटली विथ यू ऑन दिस. पण काय करणार होता आई? आईमुळेच. तिचाच हट्ट नेहमी. तिला कधी कोणी काही बोलत नाही ना, म्हणून ती हे असं करते. पण दादा, ती माझं आणि रोहित दादाचं नाही ऐकत, पण तुझं तरी ऐकते ना. आणि तरीही तू काहीच नाही बोललायस का? दादा, मला पण तुझ्यासारखं आणि रोहित दादासारखं करिअरमध्ये काहीतरी करायचंय, लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचंय. हे सगळं माहिती आहे ना तुला? हा, मला कळतंय. तुम्हाला ना मी या घरामध्येच नको आहे ना. हो, तुम्हाला ना मला या घरातून बाहेर काढायचं, म्हणून तुम्ही हे सगळं करता. आर यू मॅड? हे असं असेल ना तर मी खरंच आईला सांगतो तुझ्या लग्नाचा विचार मनातून काढून टाकू. हा, कारण तुझ्या मेंदूची वाढ अजून झालेलीच नाही. काय बोलतोस तू? हे बघितलं? तू पण त्यांच्याच बाजूने आहेस ना. हे बघ, असं काही नाहीये. ते आत्ता जे आलेले आहेत ते फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आले. इट इज जस्ट अ फॉर्मॅलिटी, ते सुद्धा आईच्या समाधानासाठी. नाहीतर काय होईल माहितीये ना तुला? ती खाली जाऊन तमाशा करत. आणि मला आता ऑनेस्टली घरात भांडणं नकोच राजू. आणि समज ते तुला बघून गेले आणि समजा त्यांनी तुला पसंत केलं, तसे चान्सेस अवघडच आहे. जोक सपाट. त्यांना तू समजा आवडलीस, तुला तो मुलगा आवडला, लग्न ठरलं, तरी लगेच लग्न नाही करायचंय तुला. तुझ्याकडे खूप वेळ आहे. तुला जे काही अचीव करायचंय तुझ्या लाईफमध्ये ते तू सगळं करू शकतेस. बरं, आणि तो जो कोणी रिहान आहे त्याची चौकशी मी स्वतः करणार. तुझ्या मर्जी विरुद्ध किंवा तुला त्रास होईल असं ह्या घरात मी काहीही होऊ देणार नाहीये प्राजक्त. आता स्माईल. काका, हा, आजीने सांगितलंय की गेस्ट आलेत, तुला बोलवलंय. आली बघ आजीची लाडकी. मी तुला नाही बोलत आहे, मी काकाला बोलतेय. असं पण तू लग्न करून गेला, तुझी रूम मला आजीच देणार आहे. काय म्हणालीस? तू माझी रूम घेणार आहेस? जा इथून आधी. जा. कसं रडतेस यार तू? चल. कमळे, हेच कुठेतरी असेल बघ. ते बघ, ते आहे घर. निंगे, अगं त्या दिवशी कामाला आलतो तेव्हा सगळा अंधार होता. आता तर काहीच कळना. नक्की हेच घर आहे ना? होय, इथे चालतो की आपण. हेच आहे घर. चल. बर चल.